इकडे ना. सगळ्यांनी काळी फित लावलेली आहे आवर्जून. ही कायद्याने ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट 1914 नुसार ऑनलाईन औषध विक्रीला कुठलीही परवानगी नाही आहे. तरीसुद्धा बेकायदेशीररित्या औषध विक्री ही ऑनलाईन पद्धतीने चालू आहे आणि आमचा या औषध विक्रीला पूर्णपणे विरोध आहे. याची कारणं अशी आहेत की ऑनलाईन औषध विक्री ही फार्मसिस्टच्या उपस्थितीत होताना दिसत नाही आहे. दुसरी गोष्ट अशी की एकच प्रिस्क्रिप्शन 5 ठिकाणून मागवताना दिसत आहेत. याच्यामध्ये नशेची औषधं, गर्भपाताची औषधं असतील, त्याच्यानंतर नशेची औषधं असतील, हे ऑनलाईनला एकदम अतिशय सोप्या पद्धतीने मिळत आहेत. याच्यामुळे समाजाची खूप मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजेत. त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात हे ऑनलाईन औषध विक्रेते एक डीप डिस्काउंट, मोठ्या प्रकारचं आमिष दाखवून लोकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यामध्ये स्पुरियस ड्रग, डुप्लिकेट औषधांचा पण साठा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यासाठी आमचा ऑनलाईन औषध विक्रीला पूर्णपणे विरोध आहे. काही जे औषध आहेत त्यांना बंदी आहे, मात्र ऑनलाईन ते सर्रास मिळतं. नक्कीच यापूर्वी आम्ही अशा प्रकारच्या FDAला तक्रार केलेल्या आहेत. गव्हर्नमेंटला पण याबद्दलचं आम्ही अवगत केलेलं आहे. ऑनलाईनला गर्भपाताची औषधं जी की डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये जेणेकरून डॉक्टर ॲडमिट करतात पेशंटला, अशा पद्धतीने घ्यावे लागतात. ही ऑनलाईनमध्ये इझिली अगदी ॲमेझॉनसारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा अवेलेबल आहेत. अशाच प्रकारची औषधं गुजरातमधून, अहमदाबादमधून यापूर्वीही आलेली आहेत. या प्रकारची आम्ही तक्रार FDAला सुद्धा नोंदवलेल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये म्हणूनच आम्ही अशा प्रकारे तीव्रपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्मला विरोध करतोय. सरकारने बंदी जर आणली ना ऑनलाईन औषध विक्रीवरती, तर पुढची भूमिका काय असणार आहे? हे बघा, याच्या संदर्भात आमची पुढची भूमिका अशी असेल की आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू. याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण जर समाज विघातक दृष्टीकडे जात असेल तर याला कुठंतरी आळा बसणे गरजेचं आहे. आम्ही आमचं आंदोलन यापेक्षाही तीव्र करू. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.